नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आर्या जाधव व निक्की तांबोळी यांच्यामध्ये भयंकर वाद झाल्याचं सर्वांनाच माहीत आहे व या कारणास्तव आर्या जाधव हिला बिग बॉसच्या घराबाहेर सुद्धा जावं लागलं। पण आता बिग बॉस हा कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा आर्या व निक्की यांच्यामध्ये वाद झाल्याचं समजलं आहे। चला तर मग पाहूया काय आहे सविस्तर बातमी। पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नुकताच आर्याने तिच्या रॅपिंगच्या माध्यमातून निक्की खडेबोल सुनावले आहे। या रॅप मध्ये तिने निक्कीच्या कानाखाली कशी मारली याबद्दल सांगितले आहे व याचंच प्रत्युत्तर म्हणून निक्कीने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरती एक स्टोरी शेअर केली आहे। यामध्ये तिच्या एका फॅनने आर्याला खडेबोल सुनावलेले आहे व तेच निक्कीने तिच्या स्टोरी मध्ये लावलेलं आहे। त्या स्टोरी मध्ये लिहिलेलं आहे की बिग बॉसच्या घरामध्ये निक्कीच्या नावाने किती फुटेज घेतले, आता बिग बॉस संपलेला आहे तरी सुद्धा तुला निक्कीच्याच नावाने बाहेर सुद्धा फुटेज घ्यायचे आहेत का? स्वतःच काहीतरी अस्तित्व तयार कर। तसेच या स्टोरीच्या मागे निक्कीने एक मोठा हत्ती घुमने को गया असं गाणं लावलेलं आहे व यावरती निक्कीने सुद्धा आर्याला म्हटलंय की घेऊ द्या तिला फुटेज, ब्रँड बनायला कोणाला नाही आवडत। एकंदरीतच निक्की आणि आर्या यांच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी झाल्याचं समजलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आर्या व निक्की या दोघींपैकी कोण योग्य वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।